नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे महा एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज एक 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, तर आजचा हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रामधल्या सर्व सरकारी भरतींची अपडेट या चॅनलवर सर्वात लवकर पाहायला मिळते। तर चला मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। ती 10वी 12वीच्या परीक्षा एप्रिल ते मे महिन्यात घेण्याचा विचार सुरू आहे। वर्षा गायकवाड यांनी ही बातमी दिलेली आहे। 10वी 12वीच्या ज्या बोर्ड परीक्षा आहेत त्या मे महिन्यामध्ये एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये घेण्याचा विचार वर्षा गायकवाड यांनी केला आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, तर पुढची माहिती आपण बघूनच घेऊया। तर बघा मित्रांनो, कोरोना काळात शैक्षणिक क्षेत्रासमोर अनेक मोठी आव्हानं आली। कोरोना काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे की शैक्षणिक क्षेत्रात तज्ज्ञ ज्ञानाचा विकास होणं गरजेचं आहे। त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात तज्ज्ञ ज्ञानाचं एक फॉरम निर्माण केलं पाहिजे, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं। तसेच 10वी 12वीच्या परीक्षा साधारणतः एप्रिल किंवा मे महिन्यादरम्यान घेण्याचा विचार सुरू आहे असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यात दरम्यान घेण्याचा विचार सुरू आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे। एबीपीच्या न्यूजवरती यांनी ही बातमी दिलेली आहे। कोरोनामुळे शैक्षणिक व्यवस्था अशी सुरू करायची की हा प्रश्न केवळ राज्याचंच नाही तर संपूर्ण जगासमोर होता। त्यानंतर विविध माध्यमातून शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न सुरू झाला। ऑनलाईन किंवा ऑफलाईन एवढंच नाही तर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर काही लोकांकडे मोबाईल नाही ही बाब लक्षात आल्यानंतर टेलिव्हिजन आणि काही दिवसांतच गुगलचा पर्याय निवडण्यात आला। एवढंच नाही तर मुलापर्यंत अभ्यासक्रम पोहोचण्यासाठी व्हॉट्सॲपचाही मार्ग वापरण्यात आला। कोरोना काळात शिक्षण खात्याने केलेल्या कामाबद्दल बोलताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिलेली आहे। वर्षा गायकवाड यांनी बोलताना सांगितले की कालांतराने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला। त्या अनुषंगाने नियमावली तयार करण्यात आली। त्यामध्ये निर्जंतुकीकरण, स्वच्छता आणि इतर सोयीसुविधांसह शिक्षकांच्या RT-PCR टेस्टही करण्यात आल्या। यानुसार जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये 9,127 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, तर त्या शाळांमध्ये 3 लाख विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आहे। 10वी 12वी परीक्षा साधारणतः फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेतल्या जातात, परंतु अद्यापही काही ठिकाणी शाळा सुरू आहेत। काही ठिकाणी सध्या शाळा सुरू करणं शक्य नाही। या संदर्भात आपण शिक्षण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत आहोत। या संदर्भात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासोबत चर्चा सुरू आहे। प्रयत्न असा सुरू आहे की सर्वसाधारणपणे मे किंवा एप्रिलमध्ये परीक्षा घेतल्या जाव्यात, कारण जूनमध्ये कोकणात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असतो तर मे महिन्यात विदर्भात प्रखर उन्हाळा असतो। त्यामुळे येत्या काळात निर्णय घेतला जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण राहू नये म्हणून आधीच 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, यासहही त्यांनी सांगितलेले आहे। मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये दडपण राहू नये या संदर्भात 25% विद्यार्थ्यांचा अभ्यास जो आहे तो कमी केलेला आहे। आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे की या वर्षी 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा ज्या आहेत त्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये घेतल्या जातील। या संदर्भात विचार अजून सुरू आहे। या संदर्भात प्रयत्न सुरू आहे। 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात प्रयत्न सुरू आहे की एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये परीक्षा घेण्यात येतील, असं त्यांनी म्हटलेलं आहे। फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ज्या परीक्षा होतात 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा, त्या परीक्षा यावर्षी यंदा एप्रिल किंवा मेमध्ये घेण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड हे करीत आहेत, असा विचार इथं मांडलेला आहे। 10वी आणि 12वीच्या ज्या बोर्ड परीक्षा आहेत त्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये
घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। या संदर्भात विचार सुरू आहेत। लवकरच याबाबत आता निर्णय आपल्यासमोर येणारच आहे। तर मित्रांनो, ही छोटीशी अपडेट होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारे आपल्याला महाराष्ट्रामधल्या सर्व सरकारी भरतींची अपडेट या चॅनलवर सर्वात लवकर पाहायला मिळते। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।